नमस्कार मंडळी. मी समर्थ काळंबाडे. गेले काही दिवस तुम्ही माझे सगळे व्हिडिओ बघताय. बरेच जण सुरुवातीपासून माझे सबस्क्राईब केले, त्याच्यामुळे ते कंटिन्युअसली व्हिडिओ बघताय. त्याच्यामुळे मी काय एक्सप्लोर करतो किंवा काय दाखवतो किंवा काय सांगतो याचे तुम्हाला परिपूर्ण थोडीफार माहिती आली असेल कदाचित. त्यातली एकाने मला प्रश्न विचारला की सहान ही कन्सेप्ट एक्सप्लोर कर. आत्ता मी आहे गुहागर तालुक्यातील तळवली या गावामध्ये. आणि हे जे मागे बघता ही तळवली गावची सहान आहे. आणि याच सहानीच्या समोरच पेवेगावची ग्रामदेवता आई झोलाई देवी आणि तळवली गावची ग्रामदेवता आई सुकाई देवी या दोन्ही बहिणींचा भेट सोहळा या ठिकाणी होतो. आणि खूप दैदिप्यमान असा हा तो सोहळा होतो. बरेच चाकरमणी वगैरे येत असतात, बऱ्याच गावातून लोक येत असतात. मी लास्ट टाईम तो व्हिडिओ पाठवला होता, इंस्टाग्रामला पण होता माझ्या, आणि त्याचप्रमाणे यूट्यूबला देखील शिमग्याचा व्हिडिओ टाकला होता. त्याच्यामध्ये तो व्हिडिओ आहे. संपूर्ण हे मैदान आहे ते पूर्णपणे भरून जातं लोकांनी. इतकी तुफान गर्दी होते. तर आता पॉईंटकडे वळूया. सहानी ही कन्सेप्ट काय? 18व्या शतकामध्ये, म्हणजे 1801 ते 1901 याच्यामध्ये हे जे 100 वर्षाचा कालावधी आहे, त्याच्यामध्ये बरीचशी जी गावं आहेत ती जी एकत्रित राहायची ती स्थलांतरित झाली. म्हणजे कदाचित दुष्काळ किंवा अशा काही गोष्टींना सामोरं गेल्यामुळे ते स्थलांतरित झाले आणि त्या ठिकाणी जाऊन त्यांनी ग्रामदेवता स्थापन केली. आता ग्रामदेवता स्थापन केल्यानंतर जी काही स्थलांतरित झालेली लोकं आहेत, त्या लोकांनी त्यांची जे काही समस्या आहेत त्या बसण्यासाठी ते त्या मंदिरांचा वापर करत असतात. पण कधी-कधी अशी सिच्युएशन यायची, असे कधी प्रॉब्लेम्स यायचे ज्यावेळी ती मीटिंग्स किंवा ती चर्चा ही त्या मंदिरामध्ये होणे शक्य नसायचं त्यांना, किंवा घेणं शक्य नसायचं. असे काही विषय असायचे, असे काही टॉपिक्स असायचे. सर तर त्यानंतर मग ही सहान नावाची कन्सेप्ट आली. म्हणजे एक चौथरा असा होतो जिथे देवसुद्धा बसू शकेल आणि जे काही प्रश्न असतील, गावातले जे काही प्रश्न असतील तिथे सर्वानुमते त्याचा विचार करून त्यावरती निर्णय कळवता येईल, यासाठी सहान नावाची ही कन्सेप्ट चालू झाली. त्या ठिकाणी पालखी देखील बसेल आणि जो शिमग्याचा जो सण आहे, गावभवनीला पालखी फिरते कोकणात, तो सण त्या ठिकाणाहून सुरू होईल. तर ही सहान नावाची कन्सेप्ट आहे. एक प्रकारचा चौथरा म्हणायला काही हरकत नाही, ज्या ठिकाणी जे काही न्यायनिवाडे होते, म्हणजे न्यायनिवाडे करण्याची एक जागा म्हणून ती सहान ही कन्सेप्ट चालू झाली. देवाची एक सहान, ज्या ठिकाणी देव बसतो त्या ठिकाणची सहान म्हणून. बघा, आपण बऱ्याच वेळा बोलतो मी देवासमोर आहे, त्यामुळे मी कोणतंही खोटं बोलणार नाही किंवा कोणतंही म्हणजे चुकीचं काम करणार नाही. या गोष्टी या सहानेच्या मार्फत जी सभा बसायची त्यामार्फत लोकांना सांगण्यात यायचे की म्हणजे तुम्ही सहानेवरती बसलाय, त्याच्यामुळे तुमचा जो काही निर्णय असेल किंवा तुम्ही जे काय बोलाल त्यामध्ये सत्यताच असावी लागते. हा लोकांचा समज येण्यासाठी सहान ही नावाची कन्सेप्ट चालू झाली. ही माझ्याकडून मिळालेली थोडक्यात माहिती आहे. याबद्दल आणखी काय व्हिडिओज वगैरे करायचे असतील तर मी कदाचित करेनसुद्धा. तत्पूर्वी जर तुम्हाला माझ्यापेक्षा अधिक सहानेबद्दल माहिती असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. सहान ही कन्सेप्ट काय आहे, का करण्यात आली, किंवा त्यामागचं कारण काय असू शकतो, त्यामागचा इतिहास काय असू शकतो. प्रत्येक गावागावामध्ये सहान पाहायला मिळते. प्रत्येक गावची ग्रामदेवता असते, तिची सहान असते. बऱ्याच वेळा ह्या सहान किंवा देवळं ही निसर्गरम्य परिसरामध्ये असतात. इथे देखील आजूबाजूला थोडाफार निसर्गरम्य परिसर वाटतो आहे. आता आजूबाजूला घरं बहुतेकशी झालेली आहेत. हे जे जुनं झाड बघताय, हे मी जेव्हा लहानपणी यायचो त्यावेळी हे झाड आहे. आणि जवळजवळ आज जवळजवळ 25 म्हणजे जवळजवळ 20 वर्ष मी हे झाड बघतोय इथे आहे ते. आणि बाजूलाच हे पिंपळाचं झाड आहे. ही जुनी जी झाडं आहे सानेच्या बाजूला, ही राखून ठेवलेली आहे तिथल्या माणसांनी. हा आंबा जो बघताय ना, आंबा, त्याला जर पूर्ण घेरा बघितलात ना, पूर्ण एका माणसाच्या मिठीत देखील मावणार नाही इतका त्याचा खोड आहे लांब. आणि ही निसर्ग संपन्न जी भूमी आहे, त्या भूमीचं लोक संवर्धन करतात. इथल्या झाडं तोडायला परवानगी नसते. रीतसर परवानगी घेऊनच इथली झाडं तोडली जातात. आता हा जो आंबा बघताय इथे, हा पूर्णपणे मेलेला आंबा, ते झाड मेलेलं आहे, तरी देखील ते तसंच ठेवलेलं आहे, त्याला तोडायची परवानगी नसते. सो ही एक सहान नावाची कन्सेप्ट आहे. धन्यवाद, तुम्ही हा व्हिडिओ थोडा वेळ बघितलात तुम्ही.
आणि मला कळवा नक्की काय याबद्दल तुमचा रिस्पॉन्स जो काय असेल तो. तत्पूर्वी